नमस्कार मित्रांनो, मी सुनील सुपेकर, लाईव्ह फिश फॅक्टरी फिश फार्मचा सर्वे सर्वा। तर आज मी तुम्हाला अशा एका माशाबद्दल सांगणार आहे की तो मासा तुमचं ब्लड स्वच्छ करतो, तुमचं रक्त स्वच्छ करतो, त्यासोबतच तुमचा मूड चांगला करतो आणि तुम्हाला चांगली झोपही देतो। बरोबर बोलत नाहीये, हे वैज्ञानिक दृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा एका माशाबद्दल ज्या माशाची सोशल मीडियावरती खूप बदनामी झालेली। मी त्याच्या डिफेन्स मध्ये उतरलेलो आहे। तर ह्या माशाचं नाव आहे चिलापी। आता तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो मी, बघा। तर हा आहे लाल चिलापी। ह्याला तुम्ही चिलापीचा मावस भाऊ म्हणू शकता। आता हा मासा खाल्ल्यानंतर तुमचं ब्लड स्वच्छ होतं, जे मी म्हटलो ते का स्वच्छ होतं, कारण ह्या माशामध्ये नैसर्गिकरित्या सेलेनियम नावाच्या पदार्थाचं प्रमाण जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचं ब्लड हे ऑटोमॅटिकली स्वच्छ होतं। त्यासाठी तुम्हाला कुठल्याही विकतच्या सप्लिमेंट्स गोळ्यांची गरज नाहीये, ह्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या ते असतं। दुसरी गोष्ट, ह्या माशामध्ये प्रत्येक 100 ग्रॅम मागे 30 ते 35 ग्रॅम युजेबल प्रोटीन असतं। म्हणजे काय की इतर प्रोटीनच्या पावडरमध्ये तुम्हाला रॉ प्रोटीन जे असतं ते कुठेतरी 40-50 ग्रॅम दाखवतात, पण प्रत्यक्ष आपल्या बॉडीला वापरायला कमी प्रोटीन मिळतं। याचा अर्थ बाकीच्या माशामध्ये कुठेतरी 20-25 ग्रॅम जे खायला प्रोटीन तुमच्या बॉडीसाठी एनर्जी देणारं मिळतं, ते ह्याच्यामध्ये युजेबल प्रोटीन इतर माशाच्या तुलनेमध्ये जास्त मिळतं। पुढचा मुद्दा, ह्या माशाला आफ्रिकेमध्ये नाईट क्वीन म्हणतात। नाईट क्वीन का म्हणतात, कारण या माशामध्ये जे स्लीप हार्मोन बूस्टर म्हणजे झोपेसाठी आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन सिक्रेट होतात, तर त्याचं प्रमाण ह्या माशामध्ये जास्त आहे। आफ्रिकेमध्ये तर झोपायच्या वेळेला याला उकडून खाल्लं जातं, कारण त्याच्यामुळे चांगली झोप येते। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की चिलापी मासा तुमचा बिघडलेला मूड चांगला करू शकतो। कसं, तर ह्या माशामध्ये ओमेगा 6 आणि फॉस्फरसचं प्रमाण हे इतर माशांच्या तुलनेमध्ये जास्त आहे आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या मेंदूमध्ये जे डोपामाइन आहे होतं, जास्त पद्धतीने ते स्रवलं जातं आणि त्यामुळे हा मासा तुमचा मूड बूस्टर आहे। तर ह्या चिलापी माशाबद्दलच्या फॅक्ट होत्या आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या रंजक गोष्टी मत्स्यपालनातल्या ऐकण्यासाठी तुम्ही लाईव्ह फिश फॅक्टरीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा।